नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रवी सर. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 10th स्टँडर्डचा मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक पार्ट 2 चा सेकंड लेसन मधला सेल डिव्हिजन. बरोबर. आता नेमकं सेल डिव्हिजन मध्ये होते काय, तर आपण सेल डिव्हिजन म्हणजे काय की आपण काय करतो, एका सेलचे वेगवेगळे सेल बनतात, त्याला आपण काय म्हणतो, सेल डिव्हिजन. म्हणजे जर सपोज मला कोणी डेफिनेशन विचारते की व्हॉट इज द मीनिंग ऑफ सेल डिव्हिजन, तर त्यावेळेस मी काय लिहू शकतो, सेल डिव्हिजन it is the process of formation. What formation of न्यू सेल, नवीन सेल बनतात, न्यू सेल. आणि या न्यू सेलला आपण काय म्हणतो, दॅट इज डॉटर सेल. न्यू सेलला आपण म्हणतो डॉटर सेल. ओके, डन. न्यू सेल, इट इज द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू सेल, दॅट इज डॉटर सेल, फ्रॉम कोणापासून बनतात, फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल, म्हणजे जुन्या सेल पासून. आणि यांना आपण म्हणतो पॅरेंट सेल. डन. म्हणजे याचा मिनिंग काय होतो माहिती आहे का, सपोज आपल्याकडे एक सेल आहे, ओके, हे सेल वॉल, आणि सेलच्या आतमध्ये ऑब्विसली न्यूक्लियस आहे, याला आपण म्हणतो दॅट इज, हे कोण आहे, न्यूक्लियर मेम्ब्रेन. हे काय आहे, सेल वॉल. बरोबर. आणि न्यूक्लियसच्या आतमध्ये काय असते रे, एक थ्रेड लाईक स्ट्रक्चर असतात, छोटे छोटे थीन, त्याला आपण डीएनए म्हणतो. डीएनए ॲज अ जेनेटिक मटेरियल सुद्धा आपण म्हणू शकतो त्याला. बरोबर आहे. ओके, देन आता यामध्ये काय होते, हे जे सेल आहे, या सेलला आपण म्हणतो पॅरेंट सेल. आणि या पॅरेंट सेल पासून दोन वेगवेगळे नवीन सेल बनतात की ज्यामध्ये सुद्धा न्यूक्लियस आणि डीएनए हा सेम असतो. इथं सुद्धा एक नवीन सेल तयार होतो. बरोबर आहे. या प्रोसेसला काय म्हणतो आपण, या प्रोसेसला आपण म्हणतो सेल डिव्हिजन. डन. इथपर्यंत मी काय सांगण्याचा प्रयत्न करत आहोत की पॅरेंट सेल पासून हे जे दोन नवीन सेल बनल्या, या सेलला काय म्हणतो आपण, दॅट इज डॉटर सेल. मग आता हे एकतर दोन बनू शकतात, एक किंवा दोनपेक्षा जास्त, म्हणजे 4 पर्यंत बनू शकतात. बरोबर आहे. पण आपल्याला या सेल डिव्हिजनची काय गरज आहे, नेमकं काय आवश्यकता काय आहे, तर बघा काय इम्पॉर्टन्स ऑफ सेल डिव्हिजन. तर फर्स्ट सेंटेन्स काय आहे, इट इज इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ सेल. सेलची इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे, आणि कोणाची सुद्धा, लिव्हिंग थिंगची सुद्धा. का बरं, बघा, ड्यू टू दिस प्रॉपर्टी न्यू ऑर्गॅनिझम इज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग वन, म्हणजे जुन्या ऑर्गॅनिझम पासून नवीन ऑर्गॅनिझम तयार होतो. बरोबर आहे. त्यानंतर मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम ग्रोज अप. देन मीन व्हॉट इज मीनिंग ऑफ दॅट, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम काय होत आहे, ग्रो होत आहे, वाढत आहे. आपण लहान होतो ना, आपली हाईट वाढली ना. बरोबर आहे. तर का बरं वाढत आहे, बिकॉज ऑफ सेल डिव्हिजन. देन काय आहे, इमॅसिएटेड बॉडी कॅन बी रिस्टोर्ड. आता याचं मिनिंग काय आहे, इमॅसिएटेड बॉडी म्हणजे काय, सपोज एखादा व्यक्ती असेल की त्याचं वजन खूप कमी असेल, त्याच्या बॉडीवरती थिन स्किन असेल खूप, आणि एकदमच अचानकली त्याची बॉडी अशी फॅट स्किन होते. बरोबर आहे. ते काय असते, ती जी बॉडी असते त्याला इमॅशिएटेड बॉडी म्हणतात. आणि ते रिस्टोर कोणामुळे होत आहे, बिकॉज ऑफ सेल डिव्हिजन. डन. ओके, आता ठीक आहे, हे तर झालं सेल डिव्हिजन बद्दल. आता याच्यानंतर बघू आपण की 2 टाईपचे सेल डिव्हिजन असतात. म्हणजे मी काय लिहू शकतो, देर आर 2 टाइप्स ऑफ सेल डिव्हिजन. 2 प्रकारच्या सेल डिव्हिजन आहेत. कदाचित हे तुम्हाला माहित सुद्धा असतील. एका सेल डिव्हिजनला आपण म्हणतो मायटोसिस, आणि एका सेल डिव्हिजनला आपण म्हणतो दॅट इज मिओसिस. कोणत्या तरी पहिली कोणती आहे, दॅट इज कोण, मायटोसिस. अँड सेकंड कोणती आहे आपल्याजवळ, दॅट इज मिओसिस. डन. इथपर्यंत ओके. आता या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे, मायटोसिस काय आहे, मायटोसिस हे जे डिव्हिजन आहे हे कुठं होते माहिती आहे का, दॅट इज सोमॅटिक सेल. म्हणजे आपल्या पूर्ण बॉडीच्या जेवढे सेल आहेत त्यांच्यामध्ये, सोमॅटिक सेलमध्ये. बरोबर. आणि कुठं होते, स्टेम सेलमध्ये. जसं टिश्यू रिपेअर वगैरे होतात ना, ते स्टेम सेल असतात. आपली पूर्ण बॉडी हे स्टेम सेल पासून जनरेट झालेली आहे. डन. इथपर्यंत. आणि मिओसिस हे कशापासून बनते, दॅट इज जर्म सेल. या जर्म सेलला आपण आणखीन काय म्हणू शकतो, दॅट इज सेक्स क्रोमोझोम राहतात ना, एक्स आणि वाय, सेक्स क्रोमोझोम. डन. इथपर्यंत ओके. आता मायटोसिस मध्ये असं काय होते, मायटोसिस मध्ये एका सेल पासून 2 सेल तयार होतात. आणि मिओसिस मध्ये
एका सेल पासून अप्रॉक्सिमेट 1 2 3 आणि 4 सेल तयार होतात. म्हणजे काय 4 सेल फॉर्म होतात, 4 सेल तयार होतात. डन इथपर्यंत. ओके. आता बघा मी इथं क्रोमोझोम, आता हे सर्व इथं सेल तयार होतात म्हणजे काय आपल्याला एका सेलचे 2 सेल बनवायचे. पण यामध्ये आहे काय सिमिलॅरिटी काय आहे की प्रत्येक सेलमध्ये जेनेटिक मटेरियल हे सेम जायला पाहिजे. आणि ऍज अ जेनेटिक मटेरियल आपण इथं कोणासोबत बोलतो, क्रोमोझोम सोबत. क्रोमोझोम कसा फॉर्म झाला रे? बघा क्रोमोझोम कसा आपला हा जो क्रोमोझोम हा कसा तयार होतो? आपल्या न्यूक्लियसच्या आतमध्ये असतात डीएनए ची असे छोटे छोटेसे थ्रेड असतात, पूर्ण इकडे तिकडे बिखरलेले कुठं पण. आता ज्या वेळेस हा डीएनए काय होतो माहिती आहे का? कंडेन्स होतो. डीएनए काय होतो रे? कंडेन्स होतो. जसं की आपण एखाद्या लाकडावरती एखादी जर दोरी गुंडाळत असू त्याला आपण काय म्हणू शकतो? कंडेन्स होतो. जसा हा डीएनए कंडेन्स होणार तर असं समजून झालं की हा अशा स्ट्रक्चरमध्ये सापडणार आपल्याला. मग हा जो कंडेन्स झालेला याला आपण म्हणतो सर्वात आधी तर क्रोमॅटिन फायबर. क्रोमॅटिन फायबर. ठीक आहे, नाही लक्षात राहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही, मला फक्त समोरचा कन्सेप्ट सांगायचा आहे. आणि हे क्रोमॅटिन फायबर आणखीन कंडेन्स केला आपण, फर्दर कंडेन्स. क्रोमॅटिन फायबर ज्यावेळेस आपण आणखीन कंडेन्स करतो म्हणजे बघा अशा प्रकारे काही, तर त्यावेळेस आपल्याकडे तयार होतो क्रोमोझोम. म्हणजे हा कशापासून बनलेला आहे? डीएनए पासून. बरोबर आहे. दलितपर्यंत हा क्रोमोझोम. काय झालं? डीएनएचं काय झालं? कंडेन्सेशन. आणि काय झाला? क्रोमॅटिन फायबर. त्याला परत कंडेन्स केला आपण, आणखीन कंडेन्स करत गेलो तर काय तयार झाला आपल्याकडे? क्रोमोझोम. हे स्ट्रक्चर असते. आता हे क्रोमोझोम मध्ये हे राहते काय? बघा हे जे आर्म आहे, हे एक आर्म आहे आणि हे दुसरे आर्म आहे. या दोन्ही आर्मला आपण काय म्हणतो? दॅट इज क्रोमॅटिड. हा सुद्धा काय एक क्रोमॅटिड आहे, हा सुद्धा काय एक क्रोमॅटिड. ओके. आपण ज्यावेळेस 9th स्टँडर्ड मध्ये होतो त्यावेळेस याला पी आर्म म्हटलेला आहे, पी आर्म. आणि याला क्यू आर्म म्हटलेलं आहे. बरोबर इथपर्यंत. आणि इथे एक असं छोटस स्ट्रक्चर दिसते, हे काय आहे? डीएनए. याचा काय मिनिंग असतो माहिती आहे का? हा डीएनए पासून बनलेला आहे. ठीक आहे, हा अशा प्रकारे. ओके. या दोन्हीही क्रोमॅटिडच्या सेंटर मध्ये एक सर्क्युलर स्ट्रक्चर दिसते आपल्याला. या सेंटरला आपण म्हणतो दॅट इज सेंट्रोमियर. सेंटर मध्ये आहे. आता ज्यावेळेस सेल डिव्हिजन होणार ते एक गोष्ट लक्षात ठेवसाल की या सेंट्रोमियर वरती स्पिंडल फायबर अटॅच होतात. स्पिंडल फायबर अशा प्रकारे, एक या साईडला आणि एक या साईडला. आता मला सांगा, जर समजा मी या क्रोमोझोमला अशा 2 साईडनी ताणत आहोत तर ऑब्व्हियसली सेंट्रोमियर स्प्लिट होणार, डिवाइड होणार. एक क्रोमोझोम हे या साईडला येतील आणि एक क्रोमोझोम त्या साईडला जाणार. करेक्ट आहे. बरोबर इथपर्यंत लक्षात ठेवसाल, जसं समोर मी सांगणारच आहे तुम्हाला. ओके. मग सेंट्रोमियर स्प्लिट होतो. हे काय आहेत? स्पिंडल फायबर आहेत. हे स्पिंडल फायबर त्याला ताणतात, एक तिकडे घेऊन जाते, एक इकडे घेऊन जाते. बरोबर आहे, ते तोडून जाणार तिथं. या दोघांना, हे जे दोघं दिसतात ना क्रोमॅटिड, याला आपण म्हणतो सिस्टर क्रोमॅटिड. डन इथपर्यंत. जर समजा मला क्रोमोझोम हे पेअर मध्ये दिसतील तर त्याला काय म्हणणार मी? दॅट इज 2n. अँड व्हॉट इज द मिनिंग ऑफ 2n? डायप्लॉइड कंडिशन. जर क्रोमोझोम कसे असतील? पेअर मध्ये असतील तर. आणि जर समजा क्रोमोझोम हा सिंगल असेल तर त्याला आपण n ने डिनोट करतो आणि त्याला काय म्हणतो आपण? हॅप्लॉइड कंडिशन. इथपर्यंत. मग आपल्या मायटोसिस मध्ये सेल डिव्हिजन झाल्यानंतर बघा मी काय म्हणतो, रिपीट करतो एकदा. मायटोसिस मध्ये सेल डिवाइड झाल्यानंतर जे कंडिशन तयार होते ते ऑलवेज कशी असते माहिती आहे का? डायप्लॉइड कंडिशन. म्हणजे त्या सेल मधलं जेनेटिक मटेरियल व्हॅरी होत नाही, कमी होत नाही. पण तेच जर आपण मिओसिसचा विचार केला तर मिओसिस मध्ये ते जेनेटिक मटेरियल हाफ होते, अर्ध होते. म्हणजे कोणती कंडिशन? दॅट इज हॅप्लॉइड कंडिशन. काय होते? जेनेटिक मटेरियल. ओके डन. मी या स्लाइड मध्ये आपण काय बघितलं? सिंपल थिंग्स बघितले. काय बघितलं? बघा, देर आर 2 टाइप्स ऑफ सेल डिव्हिजन. 2 प्रकार आहेत. कोणता? एक आहे मायटोसिस, दुसरा कोणता आहे? मिओसिस. मायटोसिस कुठे होत आहे? सोमॅटिक सेल मध्ये आणि कुठं? स्टेम सेल मध्ये. ओके. हे पूर्ण बॉडीच्या सेल असतात आणि हे काय असतात? जर्म सेल. म्हणजे काय? सेक्स क्रोमोझोम सुद्धा म्हणतो आपण. ओके डन पर्यंत. आता मायटोसिस मध्ये काय होते? एका सेल पासून 2 सेल बनतात. त्यांची जे कंडिशन असते, जेनेटिक मटेरियल व्हॅरी होत नाही, कमी होत नाही, कसं राहते? सेम राहते. म्हणून त्या कंडिशनला म्हणतो आपण डायप्लॉइड सेल. ओके. देन
इथं काय असतं रे, एका सेल पासून 4 सेल बनतात, म्हणून इथलं जेनेटिक मटेरियल कसं होते, हाफ होते, आणि त्या कंडिशनला काय म्हणतो आपण, हॅप्लॉइड. मला जर क्रोमोझोम बघायचा आहे किंवा मला क्रोमोझोम सांगायचा आहे कसा तयार झाला, तर मी काय सांगणार माहिती आहे का, डीएनए कंडेन्स झाला आणि काय तयार झाला माझ्याकडे, क्रोमॅटिन फायबर. या क्रोमॅटिन फायबरला मी फर्दर कंडेन्स करतो आणि काय तयार होते माझ्याकडे, क्रोमोझोम. मग हा क्रोमोझोम बघा, हे दोन्ही कोण आहेत, हे आर्म आहे, त्याला काय म्हणतो आपण, क्रोमॅटिन. मधात कोण आहे, सेंट्रोमियर. ओके, इथं असं एक छोटंसं स्ट्रक्चर बुक मध्ये दिलेलं आहे, म्हणून मी सांगितलं तुम्हाला डीएनए, नाही तर मी तुम्हाला सांगितलं की कसा बनत आहे तर. ओके, आणि या दोन्ही आम्हाला काय म्हणतो आपण, सिस्टर क्रोमॅटिड. पेअर ऑफ क्रोमोझोम 2n कंडिशन, दॅट इज डायप्लॉइड, आणि सिंगल क्रोमोझोम दॅट इज एन हॅप्लॉइड कंडिशन. डन इथपर्यंत. आता या व्हिडिओमध्ये आपण पर्टिक्युलर फक्त मायटोसिसचा स्टडी करू, फक्त मायटोसिस, बरोबर आहे. आणि मायटोसिस एक नेक्स्ट व्हिडिओ पण येणार की ज्यामध्ये तुम्ही मिओसिस बघसाल. ओके, तर ठीक आहे, जास्त वेळ न घालवता मायटोसिस बघू आपण. ठीक आहे, आपल्याला बघायचं आहे मायटोसिस. ओके, डन. फर्स्ट डिव्हिजन दॅट इज मायटोसिस. ओके, आता मायटोसिस काय आहे नेमकं, व्हॉट इज द मिनिंग ऑफ मायटोसिस. मायटोसिस इट इज द सेल division in which two cell म्हणजे हे कोणत्या सेल आहेत माहिती आहे का, टू डॉटर सेल आर फॉर्म होतील, बरोबर आहे, आर फॉर्म फ्रॉम pre-existing वन सेल किंवा सिंगल सेल, म्हणजे यालाच काय म्हणतो आपण, दॅट इज पॅरेंट सेल. मला सिंपल काय सांगायचं माहिती आहे का, इथं एका सेल पासून 2 सेल बनतात, म्हणून आपण याला मायटोसिस म्हणतो. हे काय आहे, मायटोसिस. आणि जर एका सेल पासून 1 2 3 4 1 2 3 आणि 4 सेल जर बनतील तर याला आपण मिओसिस म्हणतो, बरोबर आहे. याला काय म्हणतो आपण, मिओसिस. आपल्याला मिओसिस बद्दल काही घेणं देणं नाही आहे या व्हिडिओमध्ये, आपण नेक्स्ट टाइम बघू त्याला. आता बघा इथं, आता मायटोसिस सुद्धा जर सेल डिवाइड करायचा मला मायटोसिसच्या प्रोसेसनी, तर 2 टाईपचा असतो. तर पहिला कोणता बघा, मायटोसिसचे 2 प्रकार राहतात. मायटोसिसचे 2 प्रकार इन द सेन्स की सेलला जर डिवाइड होत आहे तो 2 स्टेप मध्ये होतो. कसं, सिंपल बघा, आपल्याला काय करायचं, एका सेलचे 2 सेल बनवायचे आहेत ना. मग त्यामध्ये बघा टाइप्स कसे आहेत, तर बघा फर्स्ट, सपोज पहिला जो टाइप आहे मायटोसिसचा, सेल डिवाइड होण्यासाठी पहिला जो आहे त्याला आपण म्हणतो कॅरिओकायनेसिस. आणि दुसरा जो टाइप आहे त्याला आपण म्हणतो सायटोकायनेसिस. पर्यंत एक आहे कॅरिओकायनेसिस आणि दुसरा कोणता आहे, सायटोकायनेसिस. नेम जास्त काही अवघड नाही आहेत, तुम्हाला फक्त 1-2 वेळा तुम्ही लिहून बघितले तरी सफिशियंट आहे. ठीक आहे, ते लक्ष राहून जातात. आता बघा, कॅरिओकायनेसिस म्हणजे सिंपल काय आहे, तर कॅरिओकायनेसिस म्हणजे काय असते, न्यूक्लियर डिव्हिजन. न्यूक्लियर डिव्हिजन मीन्स व्हॉट, यामधला, या सेलच्या आतमधला जो न्यूक्लियस आहे तो सर्वात आधी डिवाइड होणार. म्हणजे पहिल्या स्टेप मध्ये काय करायचं, आपल्याला याच्या न्यूक्लियसला डिवाइड करायचं आहे, बरोबर आहे. म्हणजे इथं पण एक न्यूक्लियस येणार आणि इथं पण एक न्यूक्लियस येणार. पण न्यूक्लियस डिवाइड करायचं आहे की त्याच्या आतमधलं जेनेटिक मटेरियल, येस ऑब्विसली न्यूक्लियस मध्ये असणार, त्याच्या आतमध्ये काय असतो, जेनेटिक मटेरियल. ओके, कॅरिओकायनेसिस म्हणजे काय, न्यूक्लियर डिव्हिजन. आणि सायटोकायनेसिस म्हणजे काय, सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन म्हणजे काय, व्हॉट इज द मिनिंग ऑफ सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन. हा जो सायटोप्लाझम आहे हा सुद्धा डिवाइड झाला पाहिजे ना, न्यूक्लियसचा डिवाइड केला आपण, सायटोप्लाझम सुद्धा डिवाइड झाला पाहिजे. सायटोप्लाझम डिवाइड इन द सेन्स त्याच्यामधले सर्व ऑर्गनल्स वगैरे एक सोबत 2 सेल मध्ये व्यवस्थित स्प्लिट झाले पाहिजेत. म्हणजे एक मायटोकॉन्ड्रिया तर 2 मायटोकॉन्ड्रिया तयार झाले पाहिजेत, बरोबर आहे. ओके, डन. आता कॅरिओकायनेसिसचे 4 वेगवेगळे परत स्टेप्स असतात. कॅरिओकायनेसिसचे 4 स्टेप असतात. कसं लक्षात ठेवसाल, पीमॅट. पी फॉर प्रोफेज, पहिला फेज आहे हा प्रोफेज. नंतर एम फॉर मेटाफेज. ओके, ए फॉर एनाफेज and that is T for telophase. डन. तर इथपर्यंत. आता यामधला बघू आपण. सर्वात पहिला जो फेज आहे कशामधला, कॅरिओकायनेसिस मधला, न्यूक्लियर डिवाइड करण्यासाठी आपल्याकडे कोणता फेज आहे, दॅट इज प्रोफेज. तर याला बघू सर्वात आधी. ठीक आहे, ओके. नेक्स्ट स्लाइड वरती जाऊ आपण. ओके,
मला काय बघायचं आहे रे, काय बघायचं आहे मला, आपण बघत आहोत कॅरिओ कायनेसिस म्हणजे न्यूक्लिअर डिव्हिजन. आणि यामधला जो पहिला फेज आहे दॅट इज कोणता, ओके सॉरी, पहिला जो फेज आहे त्याचं नाव काय, दॅट इज कोण, प्रोफेज. मला प्रोफेज बघायचा आहे. एकदा बघून घेतो माझा व्हिडिओ व्यवस्थित रेकॉर्ड होत आहे की नाही. ओके डन, सर्व सुरळीत सुरू आहे. काय आहे, प्रोफेज. ठीक आहे, सुरुवातचा पहिला जो फेज असतो त्याला आपण प्रोफेज म्हणतो. ओके ठीक. पण याच्यामध्ये असं होते काय प्रोफेज मध्ये, तर एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला, प्रोफेजच्या आधीचं सेल जे आहे त्याला बघू आपण, म्हणजे नंतर तुम्हाला कन्सेप्ट समजतील. सपोज हे आहे सेल वॉल, सेल वॉल नंतर हे आहे इथं न्यूक्लियस. बघा आता मला इथं ऑर्गनलचं काही घेणं देणं नाहीये, बुकमध्ये दिलेलं नाहीये. जसं घेणं देणं असते पण आपल्याला काही दिलेलं नाहीये म्हणून आपण ते बघू नये, एक्स्ट्राचे कामं करायचे नाही. आता या न्यूक्लियसच्या आतमध्ये काय आहे रे, या न्यूक्लियसच्या आतमध्ये पूर्ण असा डीएनए जो की पूर्ण असा स्प्लिट झालेला आहे, तुटलेला आहे, स्प्लिट झालेला आहे. बरोबर आहे, स्प्लिट पसरलेला आहे इकडे तिकडे. बरोबर, ओके ठीक आहे. आता बघा हे जे आहे न्यूक्लियसची मेम्ब्रेन, म्हणजे याला काय म्हणतो आपण, न्यूक्लिअर मेम्ब्रेन. न्यूक्लिअर मेम्ब्रेन डन इथपर्यंत. न्यूक्लिअर मेम्ब्रेन, न्यूक्लिअर मेम्ब्रेनच्या आतमध्ये हा कोण आहे रे, डीएनए. आणि हे काय इथं सेल वॉल. डन. आता बघा एक आणखीन एक गोष्ट सांगून देतो, आपण जर प्रोफेज बघत आहोत तर इथं एक छोटेसे असे स्ट्रक्चर राहतात. ओके, याला या स्ट्रक्चरला आपण म्हणतो सेंट्रिओल. सेंट्रिओल नाव लक्षात ठेवसाल, सेंट्रिओल खूप जास्त काम आहे आपल्याला, सेंट्रिओल. ओके डन इथपर्यंत. आता धीरे धीरे बघा मी काय सांगितलं तुम्हाला रे, की जर समजा मला या डीएनएचा काय बनवायचा आहे, क्रोमोझोम बनायचा, हा धीरे धीरे काय व्हायला लागेल, कंडेन्स व्हायला लागेल. आणि हा कंडेन्स झाल्यानंतरच आपण काय करू शकतो, सेल डिवाइड करू शकतो. तसा करू शकत नाही. एक प्रॉपर्टी काय लक्षात ठेवाल, की डीएनए ज्यावेळेस कंडेन्स होणार तरच तो काय करू शकतो, आपण डिवाइड करू शकतो. तसा डिवाइड करू शकत नाही. मग आपल्याला सर्वात आधी काय करायचं आहे बघा, या प्रोफेज मध्ये हा याच्या आतमधला जो डीएनए जो स्प्लिट झालेला इकडे तिकडे त्याला कंडेन्स करायचं. बरोबर आहे, त्याला काय करायचं आहे, कंडेन्स. मग मी इथं काय लिहिणार आहे, प्रोफेज मध्ये काय लिहिणार, कंडेन्सेशन ऑफ डीएनए टू फॉर्म, काय फॉर्म होणार, टू फॉर्म क्रोमोझोम. काय फॉर्म होणार, क्रोमोझोम फॉर्म होणार. सिंपल. बरोबर आहे, म्हणजे डीएनए कंडेन्स होत आहे पहिल्या याच्यामध्ये, प्रोफेज मध्ये काय होत आहे, डीएनए कंडेन्सेशन ऑफ डीएनए टू फॉर्म क्रोमोझोम, क्रोमोझोम फॉर्म होतो. त्यानंतर बघा याच्या आतमध्ये मी काय सांगितलं तुम्हाला, या व्यक्तीचं नाव लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहे. कोण आहे, सेंट्रिओल. मग काय, सेंट्रिओल स्टार्ट टू डुप्लिकेट, मीन्स व्हॉट, तो एकाचे दोन करायला तयार होतो, सुरुवात करतो. एक सेंट्रिओलचे दोन सेंट्रिओल तयार होतील. अँड काय, अँड मायग्रेट. ओके डन. मायग्रेट टू अपोजिट पोल. मायग्रेट टू अपोजिट पोल मीन्स व्हॉट, हा काय करतो माहिती आहे का, एका सेंट्रिओलचे इथं दोन सेंट्रिओल तयार होतात, एक या पोलवरती जातं आणि एक या पोलवरती जातं. बरोबर आहे, अपोजिट पोलवरती जातात ते. आता सेंट्रिओलचं समोर काम काय ते सुद्धा मी नंतर सांगतोच तुम्हाला. ठीक आहे, आता आणखीन बघा याच्यामध्ये काय होतं. आता एक सांगतो मी तुम्हाला, इथं जर कंडेन्सेशन होतं या न्यूक्लिअर मेम्ब्रेनचं आपल्याला काही आवश्यकता नसते. म्हणजे मी आणखीन काय लिहू शकतो, न्यूक्लिअर मेम्ब्रेन स्टार्ट टू. बघा न्यूक्लिअर मेम्ब्रेन सोबत आणखीन एक थिंग्स राहते तिथं, काय, न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड कोण, न्यूक्लिओलस स्टार्ट टू डिसअपियर म्हणजे ते तिथून निघून जायचा प्रयत्न करते. बरोबर आहे. मग जर समजा मी ओव्हरऑल प्रोफेजच्या एंड मध्ये जर बघितलं, आता प्रोफेज नंतर दुसरा जो आहे तो कोण आपल्याकडे बघा एकदा, प्रोफेज नंतर कोण आहे, मेटाफेज. मग मेटाफेजच्या स्टार्टिंगला किंवा प्रोफेजच्या एंड मध्ये या सेलची काय कंडिशन असेल, या सेलची कंडिशन बघा काय असेल. तर सपोज हा इथं आहे सेल वॉल, काय सांगितलं मी तुम्हाला इथं, कंडेन्सेशन ऑफ डीएनए टू फॉर्म, काय फॉर्म होतं इथं, क्रोमोझोम तयार व्हायला लागतात. सपोज अशा प्रकारे काही क्रोमोझोम झाले असतील तयार, एक इथं असेल एक इथं असेल असं. ठीक आहे, त्यानंतर काय सांगितलं, सेंट्रिओल स्टार्ट टू डुप्लिकेट. सेंट्रिओल इथं होता,
एक सेंट्रिओल, इथे एक सेंट्रिओल, डुप्लिकेट झाले 2 आणि हे कुठे गेले मायग्रेट टू अपोजिट पोल, म्हणजे इथून हा इथं आला आणि इथून हा या साईडला आला. करेक्ट आहे. आणखीन बघा न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि न्यूक्लिओ स्टार्ट टू डिसअपियर, म्हणजे हे डिसअपियर व्हायला लागत आहे. हे केव्हाची कंडिशन आहे? प्रोफेजच्या एंड मध्ये. हाच सेल ऍज इट इज आपल्याला कुठे राहायचा आहे? मेटाफेज मध्ये. म्हणजे नेक्स्ट स्टेप काय असेल? मेटाफेज. आता बघा मेटाफेज मध्ये असं काय होतं, तर थोडस फास्टली घेऊन घेतो, इथं काही जास्त तुम्हाला याबद्दल क्वेश्चन कशा प्रकारचे येतात, डायग्राम दिलेली असते आणि खाली त्यावरती क्वेश्चन विचारले जातात की मेटाफेज मध्ये काय होतं, कुठं काय होतं, बरोबर, ते तेवढं लक्षात ठेवतात. तर आपण प्रोफेज मध्ये काय बघितलं? सिंपल थिंग्स बघितल्या की क्रोमोझोम हा क्रोमोझोम फॉर्म होत आहे, कसा? कंडेन्सेशन ऑफ डीएनए होत आहे, बरोबर आहे. सेंट्रिओल डुप्लिकेट होतात आणि कुठे मायग्रेट करतात? अपोजिट पोल वरती. न्यूक्लिअर मेम्ब्रेन सुद्धा काय होते? डिसअपियर होते, बरोबर इथपर्यंत. आता मेटाफेज मध्ये बघा काय तर मेटाफेज मध्ये आपण ज्यावेळेस स्टार्ट करतो तर प्रोफेज वाली डायग्राम बघसाल कशा प्रकारची होती. तर इथं काय झालं होतं? न्यूक्लिअर मेम्ब्रेन हे डिसअपियर व्हायला लागले होते. इथं आपले क्रोमोझोम डीएनए कंडेन्स झाला आणि काय तयार झाला? आता क्रोमोझोम, बरोबर आहे. आणि त्यानंतर सेंट्रिओल सुद्धा कुठं पोहोचले होते? अपोजिट पोल वरती पोहोचले होते. एवढी कंडिशन होती. मग मेटाफेज मध्ये काय होते आता? बरोबर आहे. आता बघा मेटाफेज मध्ये असं काय होते, तर मेटाफेज मध्ये हे जे न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे बघा, न्यूक्लिअर मेम्ब्रेन कंप्लीटली डिसअपियर म्हणजे पूर्ण तिथून नष्ट होऊन जाते, बरोबर आहे. ओके, कम्प्लिटली डिसअपियर झाली आणि कंप्लीट कंडेन्सेशन ऑफ डीएनए टू फॉर्म क्रोमोझोम. काय फॉर्म झाला आपल्याकडे? क्रोमोझोम तयार झाला. अँड बघा अँड बिकम क्लिअरली विजिबल. म्हणजे हा जो क्रोमोझोम आहे ना, हा जो डीएनए आहे, हा कम्प्लीट कंडेन्सेशन झाला, कम्प्लीट झाला ते कंडेन्सेशन त्यांचं. आणि कुठं काय झाला तो? क्लिअरली विजिबल. एक लक्षात ठेवा, एमसीक्यू म्हणा किंवा आणखीन एखाद्या मार्क्ससाठी असा क्वेश्चन येतो की आपल्याला क्रोमोझोम केव्हा दिसतो? तर सेल डिव्हिजन मध्ये दिसतो. आणि सेल डिव्हिजन मध्ये कोणत्या प्रोसेसमध्ये, कोणत्या स्टेपमध्ये? मेटाफेज मध्ये. कोणत्या फेज मध्ये दिसतो आपल्याला? मेटाफेज मध्ये. ऑलवेज लक्षात ठेवाल. म्हणून हे सर्व भारवळ डिटेल मध्ये सांगत आहोत. कशासाठी? कारण मेटाफेज मध्ये काय दिसतो आपल्याला? बिकम क्लिअरली विजिबल. कोण? क्रोमोझोम. दलितपर्यंत यावरती तुम्हाला एक मार्क्ससाठी क्वेश्चन येतो. एक मार्क्ससाठी इन द सेन्स की सपोज 5 मार्क्ससाठी क्वेश्चन याला पण डायग्राम आहे, त्या डायग्राम मध्ये सब क्वेश्चन आहेत, 5 क्वेश्चन आहेत. मग तू 5 क्वेश्चन, एक क्वेश्चन एका मार्क्ससाठी, बरोबर आहे. तर यावरती लक्ष ठेवायला क्लिअरली विजिबल. ओके, डन. आता याच्यानंतर बघा काय तर स्पिंडल फायबर. स्पिंडल हे पण सांगतो मी तुम्हाला काय तर स्पिंडल फायबर अराईज होतात, निघतात. अराईज फ्रॉम कोणापासून? फ्रॉम सेंट्रिओल पासून. सेंट्रिओल. आता हे बघा मी आधी पण सांगितलेलं तुम्हाला, केव्हा सांगितलेलं दाखवतो एकदा. बघा इथं हे सांगितलं होतं ना, सेंट्रोमियरला अटॅच होतात कोण? स्पिंडल फायबर. आता तेच इथं मेटाफेज मध्ये आलेलं आहे, बरोबर आहे. हा, स्पिंडल फायबर अराईज फ्रॉम सेंट्रिओल पासून. आणि सेंट्रिओल पासून अराईज झाल्यानंतर अँड अटॅच, कुठं अटॅच होतील? अटॅच टू सेंटर ऑफ. कोणाच्या सेंटर मध्ये? क्रोमोझोमच्या. आणि क्रोमोझोमच्या सेंटरलाच काय म्हणतो आपण? सेंट्रोमियरला काय होतील? ते अटॅच होतील. दलितपर्यंत. आता बघा मला सांगा, एक समजा त्या क्रोमोझोम, प्रत्येक क्रोमोझोमला बघा एक ओव्हरऑल इथून बघून घ्या आपण की काय काय बघितलं. न्यूक्लिअर मेम्ब्रेन कम्प्लिटली डिसअपियर. म्हणजे सिंपल आपल्याकडे काय रे? आपल्याकडे हा सेल आहे. हे जे न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे, हे डायग्राम केव्हाची होती? आधीची म्हणजे केव्हाची? या प्रोफेजची, बरोबर. हे एंडिंग प्रोफेज. या डायग्रामला आपण कंटिन्यू करतो. हे मेटाफेजचे डायग्राम इथं काढतो. काय झालं? न्यूक्लिअर मेम्ब्रेन कम्प्लिटली डिसअपियर, निघून गेला तो तिथून, बरोबर आहे. देन कंप्लीट कंडेन्सेशन ऑफ डीएनए टू फॉर्म क्रोमोझोम. कंप्लीट कंडेन्सेशन झालं. मग अशा आपल्याकडे किती क्रोमोझोम बनतील? हा झाला एक, हा झाला हा दुसरा, तिसरा आणि हा अशा प्रकारे काही चौथा, बरोबर झाले. आता हे असेच काबर काढले मी सांगतो तुम्हाला, बरोबर आहे. ओके, देन ते कसे झालेले? कम्प्लिटली विजिबल आहेत. विजिबल आता. ओके,
स्पिंडल फायबर अराइज फ्रॉम सेंट्रिओल. सेंट्रिओल इथं एक सेंट्रिओल आणि दुसरा सेंट्रिओल हा इथं बसलेला आहे घात लावून. त्यांच्यापासून काय निघाले स्पिंडल फायबर. हा इथं गेला, हा इथं अटॅच झाला, हा इथं अटॅच झाला आणि हा इथं सेम तसाच इथून सुद्धा इथं अटॅच होता, इथं अटॅच होत आहे, इथं अटॅच होत आहे आणि इथं अटॅच होत आहे. अरे बापरे. ओके. आणि मला एक सांगा, जर समजा हे जे क्रोमोझोम आहे त्यावरती स्पिंडल फायबर अटॅच झालेला आणि ते जर एक दुसऱ्याला ताणत आहेत तर ते एका मेटाफिजिक प्लेट म्हणजे एका सेम पोझिशन वरती येतील ना, कारण फोर्स तिकडून पण लागत आहे आणि तेवढाच फोर्स या साईडला पण लागत आहे. बरोबर आहे. मग हे जे एका पॅरलल यानी वेनी अरेंज झालेले आहेत याला काय म्हणतो माहिती आहे का आपण, याला काय म्हणसाल तुम्ही क्रोमोझोम. सर्व या स्पिंडल फायबरमुळे हे क्रोमोझोम कसे झाले, ऑल क्रोमोझोम आर अरेंज, ऑल क्रोमोझोम कसे अरेंज झाले, ऑल क्रोमोझोम आर अरेंज झाले, अरेंज पण कसे, अरेंज ऍट इक्वेटोरियल प्लेन किंवा इक्वेटोरियल प्लेट. हे काय आहे, इक्वेटोरियल प्लेट म्हणा किंवा इक्वेटोरियल प्लेन म्हणा, हे काय आहे नेमकं, हे काय माहित आहे का, प्लेन. ठीक आहे. हे काय माहित आहे का, सेंटर आहे सेलचा, सेंटर ऑफ सेल. या सेंटर मध्ये बघा पॅरलल हे झालेलं आहे. बरोबर आहे. डन इथपर्यंत कशाला पॅरलल आहे, या सेंट्रिओल यातला. करेक्ट आहे. आणि त्यांना कोणी केलं हे सर्व कोणी करत आहे, हे सर्व व्हायरल कोण करत आहे, स्पिंडल फायबर, कारण तो दोन्ही साईडने ओढत आहे त्यांना. बरोबर. ओके. ऑल क्रोमोझोम्स आर अरेंज ऍट इक्वेटोरियल प्लेट किंवा प्लेन, कुठं, सेंटर ऑफ द सेल मध्ये. बरोबर. इथपर्यंत झाले अरेंज ते. आता हेच डायग्राम आपल्याला समज, इथपर्यंत हे सर्व मेटाफेजचे जेवढेही थिंग्स आहेत, मेटाफेज मध्ये काय काय होते हे सर्व इथं संपलं. आता हेच आपल्याला समोर न्यायचं आहे, कुठं, मेटाफेज नंतर कोण आहे, मेटा, पी मॅट, ई प्रोफेज, मॅट एम मेटाफेज, ए अनाफेज. ओके डन. अनाफेज खूप छोटासा फेज असतो बघा. थर्ड कोण आहे आपल्याकडे, अनाफेज. लेट मी चेक द व्हिडिओ. ओके ओके. कोण आहे नंतर, अनाफेज. आता अनाफेज मध्ये काय होते, अनाफेजच्या आधी आपण इथे मेटाफेजची डायग्राम काढून घेऊ. हे सेल वॉल आणि यामधले अशा प्रकारे हे अरेंज काय होते आपल्याकडे, क्रोमोझोम. ओके 1 2 3 4 असे 4. आणि यांना काय अटॅच होतं, हे सेंट्रिओल आहेत, यांना कोण अटॅच आहे, स्पिंडल फायबर. हे कुठे झालं, हे मेटाफेज मध्ये झालेलं आहे. बरोबर आहे. डन इथपर्यंत मेटाफेज मध्ये झालेला आहे. आता अनाफेज मध्ये असं काय होते तर बघा, सेंट्रोमियर. आता सेंट्रोमियर काय होते, हे जे सेंटर आहे ना कशाचं, या क्रोमोझोमच्या सेंटरला. बघा दाखवू का एकदा, बघा एकदा. या क्रोमोझोमच्या सेंटरला जिथं काय अटॅच झालेलं आहे, स्पिंडल फायबर, त्याला काय म्हणतो आपण, सेंट्रोमियर. बरोबर इथपर्यंत. ठीक आहे. समोर बघा. आता हे स्पिंडल फायबर दोन्ही साईडनी त्याला काय करत आहे, हे सेंट्रोल त्याला दोन्ही साईडनी असं ताणतात, ओढतात. काय होणार, काय होणार, सेंट्रोमियर स्प्लिट होणार. सेंट्रोमियर स्प्लिट ड्यू टू कोणामुळे, ड्यू टू स्पिंडल फायबर. ड्यू टू स्पिंडल फायबर कुठं होत आहे, अनाफेज मध्ये. आणि जर सेंट्रोमियर स्प्लिट झाले तर काय होते, सेंट्रोमियर स्प्लिट झाले मग हा ओढेल ना याला, तिकडे ओढेल. मग काय म्हणसाल आपण, क्रोमोझोम जे स्प्लिट झाले, तुटले ना, ते तुटल्यानंतर जे क्रोमोझोम आहेत, क्रोमोझोम मूव्ह टू अपोजिट पोल, वेगवेगळ्या पोलवरती पोहोचून जातील ते. आणि ते कसे दिसतील माहिती आहे का, दे अपियर लाईक अ बंच. सॉरी दे अपियर लाईक अ bunch of banana. They appear like a bunch of banana. एक bunch of banana सारखे दिसून जातील ते आपल्याला. डन इथपर्यंत. ओके ठीक आहे. पण आता ओव्हरऑल इथं काय होतं, अनाफेज मध्ये एवढंच होतं की ते अपोजिट पोलवरती मूव्ह होतील. म्हणजे काय होतं बघा, अनाफेजचे डायग्राम इथं काढतो मी. काय काय झालं रे बघा, सिंपल. सेंट्रोमियर स्प्लिट झाले बघा. हा इथं सेंट्रिओल होता, हे दोन्ही सेंट्रोमियर. इथून याला काय निघालेलं, हे स्पिंडल फायबर आहेत. 4 याचे स्पिंडल फायबर आणि 4 याचे स्पिंडल फायबर. बरोबर आहे. ओके. आणि काय केलं यांनी, या क्रोमोझोमला तोडलं. म्हणजे कसं झालं माहिती आहे का, तोडलं. सेंट्रोमियर हा स्प्लिट झाला बघा. आता सेंट्रोमियर स्प्लिट झाला म्हणजे हे कसे दिसतील आपल्याला, एक असं असेल आणि हा एक असं, आणि हा कुठं अडलेला आहे, त्या स्पिंडल फायबरला. तसंच एक
असा असेल, एक असा असेल, एक जात आहेत ना ते सेंट्रोमियर पासून, सेम इथंच तसं असेल. डन. इथे लक्षात काय सांगत मी तर, कारण हे क्रोमोझोम स्प्लिट झाले आणि कुठं मूव्ह होत आहेत ते अपोजिट पोलवरती. हे 4 या साईडला जातील, हे 4 या साईडला जातील. डन इथपर्यंत ओके. आता हे 4 आपापल्या ठिकाणी पोहोचले, कुठं कुठं, या सेंट्रिओलच्या जवळजवळ. आता यानंतर कोणता फेज तयार स्टार्ट होतो आपल्याकडे, त्यानंतर 4th स्टेप आहे. कोण 4th आहे आपल्याजवळ, टिलोफेज. टीमॅट लक्षात आहे, टिलोफेज. टिलोफेज. आता टिलोफेज मध्ये असं काय होते तर बघ चला आता टिलोफेज मध्ये काय होते. आता काय करायचं आपल्याला, हे तर मूव्ह झाले अपोजिट पोलवरती. मग टिलोफेज मध्ये काय होणार माहिती आहे का, परत एकदा न्यूक्लिअर मेम्ब्रेन काय व्हायला लागेल, डिसअपियर व्हायला लागेल. डिसअपियर नाही, अपियर. आता आहे का इथं, म्हणजे अपियर होणार. मग काय लिहायचं इथं, न्यूक्लिअर मेम्ब्रेन स्टार्ट टू अपियर. अपियर व्हायला लागते म्हणजे दिसायला लागते धीरे धीरे. ठीक आहे. नंतर आणखीन काय होते, आता हे जे क्रोमोझोम आहेत, इकडे 4 आले आणि तिकडे 4 आले, ते काय व्हायला लागतात, डिकंडेन्सेशन. TION कंडेन्सेशन ऑफ कोणाचं, क्रोमोझोम. डिकंडेन्सेशन ऑफ क्रोमोझोम. बरोबर आहे, क्रोमोझोमचं डिकंडेन्सेशन होणार कशामध्ये, टू फॉर्म अ थिन थ्रेड लाईक DNA. काय बनणार यांच्यापासून, DNA बनणार. हे क्रोमोझोम पोहोचले ना आता आपल्या इथं, बरोबर आहे, आपल्या अपोजिट पोलवरती. तर त्यांचा काय व्हायला लागेल, 2 गोष्टी होतील. काय होणार, न्यूक्लिअर मेम्ब्रेन स्टार्ट टू अपियर व्हायला लागेल. डिकंडेन्सेशन ऑफ क्रोमोझोम टू फॉर्म अ काय, थिन थ्रेड लाईक DNA. म्हणजे ते क्रोमोझोम तुटतील आणि कशामध्ये स्प्लिट होतील, परत DNA मध्ये स्प्लिट होतील. मग मला सांगा, या स्पिंडल फायबरचा आणि या सेंट्रिओलची काही गरज आहे का आपल्याला. मग मी इथं काय लिहितो, स्पिंडल फायबर स्टार्ट टू डिजनरेट, म्हणजे खतम व्हायला लागते ते, डिजनरेट. इथपर्यंत ह्या एवढा भाग कुठं होतो, टिलोफेज मध्ये. मग आता ओव्हरऑल टिलोफेजची डायग्राम कशा प्रकारे असेल बघा. हा कुठं होता, हा कुठून आणला आपण, अनाफेज मधून. हा कुठे येतात, टिलोफेज मध्ये. हा कशा प्रकारचा येतो, थोडस बाजूला काढू, इथं काढतो. ठीक आहे. बघा हा कसा होतो, तर हे 4 क्रोमोझोम, हा 1, हा 2, हा 3 आणि हा 4था. आणि हे तिकडचे 4 क्रोमोझोम, हा 1, हा 2, हा 3 आणि हा इथं 4था. हे 4 क्रोमोझोम. काय सांगितलं मी तुम्हाला, न्यूक्लिअर मेम्ब्रेन स्टार्ट टू अपियर, म्हणजे याच्या अवतीभोवती काय तयार व्हायला लागते, न्यूक्लिअर मेम्ब्रेन. इथं सुद्धा एक अवतीभोवती काय तयार व्हावं लागते, न्यूक्लिअर मेम्ब्रेन. ओके, डन. त्यानंतर डिकंडेन्सेशन ऑफ क्रोमोझोम. हे जे क्रोमोझोम आहेत ते डिकंडेन्स व्हायला लागतात आणि काय तयार होणार, थिन स्ट्रेट लाईक DNA. जे सेंट्रिओल आहे ते सुद्धा डिसअपियर झाले. बरोबर आहे. इथपर्यंत आपला पूर्ण कॅरिओकायनेसिस संपला. एकदा थोडंसं रिवाइज करू की कॅरिओकायनेसिस मध्ये आपण काय बघितलं, बघ चाल एकदा. कॅरिओकायनेसिस बघा, मायटोसिस मध्ये काय, मायटोसिस काय, इट इज द डिव्हिजन ऑफ इट इज द सेल डिव्हिजन इन विच 2 cells that is daughter cell are formed from pre-existing one cell. म्हणजे काय, पॅरेंट सेल पासून, किंवा याला सिंगल सेल पासून सुद्धा म्हणतो आपण. मग मायटोसिस मध्ये 2 स्टेप आहेत, कॅरिओकायनेसिस आणि कोण, सायटोकायनेसिस. कॅरिओकायनेसिस काय, न्यूक्लिअर डिव्हिजन. सायटोकायनेसिस सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन. न्यूक्लिअर डिव्हिजन मध्ये परत 4 स्टेप असतात. कोणत्या, प्रोफेज, मेटाफेज, अनाफेज आणि टिलोफेज. त्यामधली पहिली स्टेप टिलोफेज. आठवते काय बघितलं आपण, कंडेन्सेशन ऑफ DNA टू फॉर्म, कोण फॉर्म झाला, क्रोमोझोम. ही तर सर्व स्ट्रक्चर दिसते. बरोबर आहे. सेंट्रिओल स्टार्ट टू डुप्लिकेट, होते ते डुप्लिकेट आणि कुठे पोहोचले, मायग्रेट टू अपोजिट पोल. न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड न्यूक्लिओल स्टार्ट टू डिसअपियर, झालं डिसअपियर. ओके, देन आठवते मेटाफेज मध्ये काय होत होतं, हे अपोजिट पोल वरती पोहोचलेलं, हे कम्प्लिटली हा डिसअपियर होतो आणि कम्प्लीट इथं काय होते, कंडेन्सेशन. कम्प्लीट कंडेन्सेशन झाल्यानंतर इथं स्पिंडल फायबर अराईज होतात आणि हे कुठं अटॅच होतात, सेंट्रोमियर वरती. बरोबर. त्यानंतर अनाफेज मध्ये काय होते, अनाफेज मध्ये हे सेंट्रोमियर स्प्लिट होतात. 4 क्रोमोझोम इकडे पोहोचतील अपोजिट पोल वरती, 4 क्रोमोझोम इकडे पोहोचतील अपोजिट पोल वरती. बरोबर आहे. तर इथपर्यंत कसे दिसतील आपल्याला, बंच ऑफ बनाना. टिलोफेज मध्ये काय होत आहे, आता हे पोहोचले अपोजिट पोल वरती, तर यांचं काय होणार, डिकंडेन्सेशन. मीन्स व्हॉट, क्रोमोझोम पासून काय बनणार, परत आपल्याकडे थ्रेड लाईक स्ट्रक्चर कशाचं बनणार, DNAचं. आणि स्पिंडल फायबर सुद्धा काय होते, डिजनरेट होते.
न्यूक्लिअर मेम्ब्रेन दिसायला लागेल. आता टिलोफेज नंतर जो नेक्स्ट स्टेप जे आहे ते काय आहे, सायटोकायनेसिस. लास्ट स्टेप आहे कशाची, मायटोसिसची. आता सायटोकायनेसिस बघा काय तर सायटोकायनेसिस. आता आपल्याला एक गोष्ट समजली की सायटोकायनेसिस म्हणजे काय, सिंपल. सायटोकायनेसिस मीन्स व्हॉट, की सिंपल आपण कशाला डिवाइड करतो रे, सिंपल आपल्याला काय करायचं, हा जो सेल आपल्याकडे फॉर्म झाला होता टिलोफेज मध्ये, की जिथं असे थ्रेड लाईक मटेरियल तयार झालेलं आहे आता, बरोबर आहे, असं थ्रेड लाईक मटेरियल हे काय आहे, आणि याच्या अवतीभोवती काय आहे, अशी न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे, याच्या अवतीभोवती पण काय, न्यूक्लिअर मेम्ब्रेन. तर आता हे झाले डीएनए आपल्याकडे. कॅरिओकायनेसिस कंप्लीट होता होता आपल्याला काय समजलं की यांच्यामधलं जेनेटिक मटेरियल डीएनए हे वेगवेगळं झालेलं आहे, सारखा अमाऊंट मध्ये स्प्लिट झालेला आहे. करेक्ट आहे. मला काय करायचं आता, याचा जो सायटोप्लाझम आहे हा डिवाइड करायचा आहे. तर सायटोकायनेसिस म्हणजे कोणत्याच प्रकारच्या स्टेप्स नाही आहेत. म्हणजे सिंपल मी काय लिहिणार मग, सायटोकायनेसिस इज द डिव्हिजन. कशाचं डिव्हिजन आहे, डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम. सायटोप्लाझम तर डिव्हिजन आहे पहिली गोष्ट. तर सायटोप्लाझम डिवाइड होतो अँड डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम अँड फॉर्मेशन ऑफ 2 न्यू डॉटर सेल. काय बनतात त्यांच्यापासून, आपल्याकडे 2 नवीन डॉटर सेल तयार होतात. डन इथपर्यंत 2 नवीन डॉटर सेल काय झालं, तयार झालं. मग आता जर बघा इथं आता होते काय, असं काय होते इथं काय तयार होतं माहिती आहे का, इथं एक आपण हे म्हणू शकतो थोडस त्यांच्यामध्ये अशी दरार पडते. हे जे अशी खाली यायला लागतात, ही सुद्धा असं खाली यायला लागते. ठीक आहे, बरोबर आहे. याला एक स्पेसिफिक वर्ड आहे. ओके, जस्ट टेक 1 मिनिट. याला एक स्पेसिफिक वर्ड आहे, त्याला काय म्हणतो आपण, सायटोकायनेसिस इज द डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम अँड फॉर्मेशन ऑफ 2 न्यू डॉटर सेल्स. एक नॉच तयार होतो. इथं काय तयार झाला, हा NOTCH, याला आपण म्हणतो नॉच. असं झालं ना, याला नॉच म्हणतो आपण. डन इथपर्यंत. मग काय म्हणू आपण, ऍट कुठं तयार होतं, ऍट इक्वेटोरियल प्लेन there is formation of notch at center of cell to divide cytoplasm. त्यामुळे काय होतं, डिवाइड सायटोप्लाझम हा डिवाइड होत आहे. म्हणजे ऍक्च्युली होत कसं आहे माहिती आहे का, सपोज हा असा एक सेल झाला तयार आणि असा हा झाला, हा नॉच आहे. यांच्यामध्ये आता हे न्यूक्लिअर मेम्ब्रेन पण अपिअर होत आहे. इथं हे सर्व डीएनए पडलेलं आहे, इथं सुद्धा हे डीएनए पडलेलं आहे. हा नॉच नंतर हे कशामध्ये कन्वर्ट होतील, हा एक सेल बनेल, याच्यामध्ये हा एक डीएनए, आणि हा एक सेल बनेल की हा वाला, आणि याच्या आतमध्ये हा डीएनए. हे अशा प्रकारे आपण काय केलं, पूर्ण मायटोसिस कंप्लीट केलं. डन इथपर्यंत. ओके, मग आता या मायटोसिसचे काय इम्पॉर्टन्स आहेत, व्हॉट आर द इम्पॉर्टन्स ऑफ मायटोसिस. काय सांगतो मी तुम्हाला, इम्पॉर्टन्स कशाचे, इम्पॉर्टन्स ऑफ मायटोसिस. ओके, एक वेगळा कलर घेऊ आपण, ठीक, पिंकी पॉंकी पॉंकी. इम्पॉर्टन्स ऑफ कशाचे, मायटोसिस. इम्पॉर्टन्स ऑफ मायटोसिस. ओके, डन. व्हॉट आर द इम्पॉर्टन्स ऑफ मायटोसिस. मग काय लिहिसाल तुम्ही, सर्वात आधी बघा, इमॅशिएटेड बॉडी कॅन बी रिस्टोर्ड. यानी काय करू शकतो आपण, रिस्टोर्ड करू शकतो. बरोबर आहे, इमॅशिएटेड बॉडी कॅन बी रिस्टोर्ड. आणखीन एक लक्षात ठेवाल, फॉर्मेशन ऑफ ब्लड सेल. याच्यापासून ब्लड सेल सुद्धा तयार होतात. आणखीन काय लक्षात ठेवाल, ड्यू टू मायटोसिस मुळे आपल्या बॉडीच्या आतमध्ये मायटोसिस मुळे काय होते माहिती आहे का, ड्यू टू मायटोसिस ग्रोथ ऑफ एन ऑर्गॅनिझम टेक्स प्लेस किंवा पॉसिबल. कोणामुळे, मायटोसिसमुळे काय होत आहे, ग्रोथ होत आहे ऑर्गॅनिझमची. आणि आणखीन काय लिहू शकता तुम्ही, वाउंड हिलिंग. आपल्याला जर एखादी जखम वगैरे झाली असेल तर त्याला हील करण्यासाठी सुद्धा काय होतो, मायटोसिस. अशा प्रकारे इथपर्यंत पूर्ण मायटोसिस आपण कंप्लीट केला. परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू.
कोणत्या व्हिडिओमध्ये मिओसिस, की ज्यामध्ये आपण मिओसिस बघू. बघा मोस्ट इम्पॉर्टंट आहे, 5 मार्क्ससाठी क्वेश्चन येतात. कसे त्यावरती सब क्वेश्चन विचारले जातात आणि इव्हन क्वेश्चन कसे येतील हे तर आपण पण नाही सांगू शकत. तर पूर्ण व्हिडिओ बघा, शेवटपर्यंत लक्ष द्या. जर काही समजलं नसेल तर परत एकदा व्हिडिओ बघसाल. ओके, तसं तर खूप इझी आहे, एवढं काही हार्ड नाही आहे 10 स्टँडर्ड, आणि असे तुम्हाला आणखी व्हिडिओ मिळत राहतील. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्यू.